श्री स्वामी समर्थ. नमस्कार सर्वांना. हिंदू पंचांगानुसार प्रत्येक अमावस्येला विविध असे महत्त्व प्राप्त झाले आहे. अशातच ज्येष्ठ महिन्यातील अमावस्या ही अधिक महत्त्वाची मानली जाते. असे मानले जाते की हा दिवस पूजेसाठी खूप खास मानला जातो. या अमावस्येनंतर आषाढ महिना सुरू होतो. पितरांची पूजा करण्यासाठी ही अमावस्या अधिक खास मानली जाते. या अमावस्येला दर्श अमावस्या असं देखील म्हटले जाते. आणि या अमावस्येच्या दिवशी आपल्याला कावळ्याला त्याचप्रमाणे गाईला ही एक वस्तू खायला घालायची आहे. यामुळे आपल्याला असलेले पितृदोष हे निघून जातात. पितृदोष नावालाही उरणार नाही. आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षाची अमावस्या तिथी 5 जुलै रोजी पहाटे 4:57 सुरू होत आहे आणि 6 जुलै रोजी दुपारी 4:26 संपणार आहे. अशा परिस्थितीत आषाढी अमावस्या 5 जुलै 2024 रोजी पाळली जाईल. ज्यांना पितृदोष असेल त्यांनीही हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि ज्यांना नाही त्यांनी देखील त्यांना पितृदोष लागू नये म्हणून कोणते उपाय केले जातात आपण हे बघणार आहोत. त्यांनी देखील व्हिडिओ संपूर्ण बघा. आषाढ अमावस्येच्या दिवशी पवित्र नद्यामध्ये स्नान करून पितृपूजा केल्यास अनेक फायदे मिळू शकतात. आषाढ महिना भगवान विष्णूंच्या उपासनेसाठी समर्पित आहे. आषाढ महिन्यात उपवास आणि सणांना महत्त्व आहे. पितृदेवांना प्रसन्न करण्यासाठी हा महिना अत्यंत शुभ मानला जातो. अनेकदा कळत नकळत केलेल्या चुकांमुळे माणसांना पितृदोषांना सामोरे जावे लागते आणि म्हणूनच या अमावस्येच्या दिवशी पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी अनेक उपाय केले जातात. धार्मिक मान्यतेनुसार कुटुंबात मृत्यूनंतर पूर्वजांची विधिवत अंत्यसंस्कार न केल्यास पितृदोष होतो. ज्यांनी आई वडिलांचा अपमान केला त्यांनाही याचा सामना करावा लागतो. मृत्यूनंतर पिंडपूजा केली नाही तर त्याला पितृदोष म्हणतात. याशिवाय रवी आणि कडुलिंबाच्या झाडांची कत्तलही ही पितृदोष निर्माण करते. पितृदोषामुळे लोकांच्या अडचणी वाढतात. यामुळे अमावस्येच्या दिवशी कुटुंबातील सर्व सदस्यांनी दान करावे. यामुळे पितृदोष दूर होतो. अमावस्येच्या दिवशी कावळे, पक्षी, कुत्रे, गायी यांना खाऊ घालून त्यासोबत पाणीही द्यावे. यामुळे देखील पितरांचे आपल्याला आशीर्वाद प्राप्त होतात. त्याचप्रमाणे तुमच्या घरात जर का एखाद्याचं लग्न जमत नसेल, कामात अडथळे येत असतील, घरात वाद होत असतील तर हे सुद्धा पितृदोषाची लक्षणं आहेत. तर 5 तारखेला 5 जुलैला आपल्याला कावळ्याला या ठिकाणी ही एक वस्तू आपल्याला खायला द्यायची आहे. यामुळे आपले पितृदोष हे नष्ट होतात. पितृ तृप्त होऊन आपल्याला चांगले आशीर्वाद देतात. ज्या वेळेस पितर आपल्यावर प्रसन्न असतात त्यावेळेस आपल्या कुटुंबाची भरभराटी होत असते. आपल्या घरात आनंदी आनंद असतो आणि हा आनंद प्राप्त करून घेण्यासाठी आपल्या पितरांना देखील आपल्याला तृप्त करायचं असतं. पितरांना तृप्त करण्यासाठी अमावस्या तिथी ही खूप महत्त्वाची मानली जाते आणि खास करून अमावस्येच्या दिवशी आपले पितर हे पृथ्वीवर आलेले असतात आणि ते आपण त्यांच्यासाठी काय करतो हे ते बघत असतात. आणि म्हणूनच आपल्याला अमावस्येच्या दिवशी दुपारी 12 वाजेपर्यंत किंवा 12 वाजेच्या आत तुम्हाला कावळ्यासाठी तुमच्या घरापुढे किंवा छतावर तुम्हाला हा एक पदार्थ बनवून ठेवायचा आहे. बघा, तुम्हाला या दिवशी तांदळाची खीर करायची आहे. दुधाची तांदळाची खीर तुम्हाला करायची आहे आणि ही खीर तुम्हाला घरापुढे कावळ्यासाठी एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायची आहे. यामुळे आपले पितर हे तृप्त होतात. ज्यावेळेस कावळा येऊन ही खीर खाऊन जाईल त्यावेळेस आपले पितर प्रसन्न होतात आणि खास करून अमावस्येच्या दिवशी आपले पितर आपली वाट पाहत असतात. ते कोणत्या ना कोणत्या रूपात आपल्या घराच्या बाहेर येऊन थांबलेले असतात आणि म्हणूनच या दिवशी आपल्याला कावळ्याला दुपारी 12 वाजेच्या आत प्रत्येक अमावस्येला तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तुम्हाला खीर बनवून तुम्हाला ती कावळ्यांसाठी ठेवायची आहे.
तुम्ही प्रत्येक अमावस्येला हा उपाय करून बघा. तुमचे पितृदोष नक्कीच दूर होतील आणि यामुळे तुमच्या अडलेल्या गोष्टी हळूहळू सुरळीत व्हायला चालू होतील. त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला गायीला देखील एक वस्तू खायला घालायची आहे. या दिवशी आपल्याला आवर्जून गायीला एक पोळी बनवायची आहे. या पोळीवर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे आणि ही पोळी गायीला खायला घालायची आहे. याने देखील आपले पितृ तृप्त होतात. त्यानंतर कुत्रा, या दिवशी एक कुत्र्याला देखील आपल्याला छोटीशी पोळी बनवायची आहे. त्याला मोहरीचं तेल लावायचं आहे आणि ही पोळी तुम्हाला कुत्र्याला खायला घालायची आहे. काळा कुत्रा जर का मिळाला तर आवर्जून काळ्या कुत्र्याला खायला घाला किंवा तुम्हाला जो पण कुत्रा मिळेल त्या कुत्र्याला तुम्हाला खायला घालायची आहे. तर या पद्धतीने आपल्याला प्रत्येक अमावस्येच्या दिवशी कावळ्यासाठी घास काढायचा आहे, गायीसाठी आपल्याला घास काढायचा आहे आणि आपल्याला कुत्र्यासाठी देखील घास काढायचा आहे. जर का हे उपाय तुम्ही प्रत्येक अमावस्येला करायला चालू केलेत तर यामुळे तुम्हाला पितृदोष अजिबात लागणार नाही. असलेला पितृदोष हा हळूहळू कमी होण्यास मदत होईल. बघा, पितृदोष हे प्रत्येकाला असतात, कोणाला कमी असतात, कोणाला जास्त असतात. जे आपल्या पितरांची सेवा अजिबात करत नाही त्यांना हा पितृदोष जास्त मोठ्या प्रमाणात लागतो. याच पद्धतीने आपल्या पितरांसाठी या दिवशी एक दिवा देखील प्रज्वलित केला जातो. हा दिवा कुठे प्रज्वलित करायचा, कसा प्रज्वलित करायचा याविषयीचा व्हिडिओ आपल्या चॅनेलवर लवकरच येईल. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात आणि असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.